गोमय वसते लक्ष्मी, गौमूत्र धन्वंतरी। हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय देशी गाईला अनन्यसाधारण महत्व आहे। उपनिषदे सांगतात त्याप्रमाणे खरंच गाईच्या शेणामध्ये साक्षात लक्ष्मी तर गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास असतो। भारतामध्ये गेली कित्येक वर्ष सातत्याने रोज या सुभाषितांचा खऱ्या अर्थाने अनुभव घेत असतानाच विज्ञानालाही अजून पूर्णपणे न समजलेल्या आणि वैदिक संस्कृतीपासून मनुष्य जीवनावर प्रचंड सकारात्मक प्रभाव असलेल्या या गौमातेबद्दल आपल्याला लहानपणापासूनच शाळा कॉलेजमधून का शिकवले गेले नाही हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो। समुद्र मंथनातून मिळालेल्या या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजेच आपली भारतीय गौमाता। गाय म्हणजे दूध हे एकच समीकरण नसून गाय म्हणजे पंचगव्य असे खरे समीकरण आहे। पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, तूप, ताक या 5 गव्यापासून आपण आपले आयुष्य खऱ्या अर्थाने निरोगी, आनंदी आणि समृद्धही बनवू शकतो। धकाधकीचे शहरी आयुष्य जगत असताना घरात गाय पाळणे हे शक्य झाले नाही, तरी गायीच्या पंचगव्यापासून बनलेले अनेक प्रोडक्ट्स आपल्या घरी वापरून गौमातेपासून मिळणारे अनेक फायदे आपण अनुभवू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपण आपले आयुष्य समृद्धही बनवू शकतो। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फक्त मातेचा दर्जा न देता आपले पूर्वज गौमातेवर आधारित जीवनशैली जगले, म्हणूनच भारताला सोने की चिडिया म्हणत। शेतीसाठी तरी ते वरदानच आहे। भारतीय देशी गाय जिथे तिथे समृद्धी हे सुद्धा आपल्याला मनापासून पटले आहे। यातूनच भारतीय देशी गाय ही प्रत्येक घरात पोचावी या एकाच ध्यासाने आपल्या अपंगत्वावर मात करत एका ध्येयवेड्या तरुणाची आज आपण भेट घेणार आहोत। जय श्री कृष्ण। मी सचिन ऋषी कृषी या आपल्या चॅनेलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपल्या महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच कष्टकरी, जिद्दी आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्वांची कथा सांगत आली आहे। अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीची ही कथा आहे। गडहिंग्लज तालुक्यामधील मौजे हनिमनाळ या छोट्याशा गावात राहणारे शिवमूर्ती हे आज आपल्या एका हाताच्या बळावर देशी गोपालनामध्ये आदर्श निर्माण करत आहेत। दुर्दैवी अपघातामुळे एका हाताला मुकावं लागल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही। त्यांच्या जिद्द आणि अथक परिश्रमांनी देशी गायींचं पालन आणि दुग्धोत्पादन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे। चला तर मग सुरू करूया त्यांच्या सुखद वेदना जाणून घेऊया। जय श्री कृष्णा। जय गोमाता। शिवमूर्ती, तुमचा परिचय देताना तुम्ही काय सांगाल? माझा परिचय, माझं शिवमूर्ती पाटील हे नाव, राहतोय हनिमनाळ या गावी, गडहिंग्लज तालुका, जिल्हा कोल्हापूर। माझं 1ली ते 7वी शिक्षण झालं हनिमनाळमध्ये। हायस्कूल झालं परत हायस्कूल आवरणार, त्यानंतर जागृती ज्युनियर कॉलेजला 2 वर्ष झाली, 11वी 12वी। त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटसाठी बाहेर गेलो। पहिलं जॉब करत होतो, नंतर हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं। त्यानंतर हयात, ITC अशा ठिकाणी जॉब केला। त्यानंतर पियानो क्रुजेस कार्निवल कॉर्पोरेशन UK यांच्याकडे मी एक 3 वर्ष जॉब केला। त्यानंतर मी आलो गावी सुट्टीला आणि माझा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे मेडिकल अनफिट झाल्यामुळे मी जॉब सोडला आणि थांबलो इथं। त्यानंतर मला थोडे फिजिकली प्रॉब्लेम व्हायला लागले। मग मी गायींच्याबद्दल माहिती करता करता मला गायींचं आवड निर्माण झाली आणि मग मी गायींच्या पाठीमागे लागलो। आपल्याकडे सध्या कोणकोणत्या प्रकारच्या कोणकोणत्या गोवंश आपल्याकडे आहे? सध्या आमच्याकडं देशीमध्ये खिल्लार आहे, गीर आहे, कॉन्क्रेज आहे, 3 प्रकारच्या गायी आहेत माझ्याकडे सध्या आता देशीमध्ये। अच्छा, त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून तिकडून आणलेले आहेत? हां, नाही आणल्या होत्या। ऍक्च्युली मी सुरुवात माझी अशी झाली की हनुमंतवाडीचे विचारे साहेब म्हणून आहेत, त्यांच्याकडे गायी होत्या, गीर गायी। तर त्यांच्याकडे थोडंसं इकडे तिकडे झाल्यामुळे मला गायी पाळायला म्हणजे गाय मला आणायची होती। मग त्यांच्याकडून मी एक गाय आणली पाळायला। नंतर ती व्यवस्थित पाळल्यानंतर दुसरी आणि तिसरी अशा 3 गायी त्यांच्याकडून मी पाळायला आणल्या। आज मग त्या गायीच्याच माझ्याकडे पिढी तयार होऊन चांगल्या आज 13-14 गायी तयार झाल्या। किती वर्षापासून तुम्ही हा गोवंश सांभाळताय? हे 7 वर्ष पूर्ण झाली, 8वं वर्ष आता। 7 वर्षापूर्वी 2-3 गायी आणल्या होत्या, पण आज हळूहळू इकडे तिकडे करत माझ्या त्या 13-14 गायी तयार झाल्या माझ्याकडे। लंपी ज्यावेळी आला होता त्यावेळी तुम्हाला काय फरक पडला? लंपीचा नाही, आमच्याकडे काय एवढा प्रादुर्भाव झाला नाही त्याचा। लंपी ऍक्च्युली आजूबाजूला लांब लांब होता, मला कधी काय प्रॉब्लेम नाही झाला। मी डेली सोडतोय, घेऊन जातोय, माझ्या काही उन्हात वाऱ्यात अगदी मस्त राहतात, फ्री राहतात, त्यामुळे काय मला असं कधी काय प्रॉब्लेम झाला नाही लंपीचा वगैरे। लंपीच्या काळात काही गुजरात, राजस्थान या साईडला थोडंसं जास्त गेल्या दगावल्या,
आपल्याकडे काही एवढा प्रॉब्लेम झाला नाही त्यावेळी. इथं आपल्या गोट्यामध्ये शिवाशिवचा काय प्रकार नाही, नाही, त्यामुळे काही नाही, विषय येत नाही आणि अन्य पशूंचाही काही संबंध येत नाही. नाही तुमच्याकडे इतर आणखी कुठलं म्हणजे आणखी कुठली जनावरं आहेत का? नाही माझ्याकडे फक्त देशी गाई, बाकी माझ्याकडे कुठले जनावर नाही. आता इथं जी गोवंश बघतोय आपण, तो सोडून अजून काही वासरं वगैरे तुमच्याकडे आहेत? हो आहेत, घरी एक अजून 3 वासरं आहेत. ती चरायला येत नाहीत का? नाही, लहान आहेत, त्यात एक 3, 3, 4 महिने 3 महिन्याचे आहेत. अच्छा. ते दूध पिणार आहेत म्हणून आम्ही त्यांना घरी बांधतो. म्हणजे कमीत कमी एक 7-8 महिन्याची झाल्याशिवाय तुम्ही बाहेर सोडून चालत नाही, मग इथे येऊन परत दूध प्यायला. बरोबर. घरी कोण कोण असतं आपल्या आणि त्यांची मदत कशी मिळते आपल्याला? घरी मिसेस 2 मुलं असतात, एक मुलगा एक मुलगी. ऍक्च्युली मी आणि मिसेस दोघं मिळूनच काम करतो. माझे मिसेसची खूप राबते, धारा काढणे, शेण भरून देणे, शेण काढणे, सुटून काढणे, बाकीचं वैरण वगैरे थोडंफार करणे, ताक करणे, दूध तापवणे, जेवण करणे, मुलांना सांभाळणे, तर बऱ्यापैकी तिलाही खूप काम आहे. मी आणि मिसेस दोघं मिळून सगळं हा व्यवसाय सांभाळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं अर्धांगिनी म्हणून ते काम करतात. 100%. तो सपोर्ट आहे म्हणून तरी मी पुढे करतो. अच्छा. आता आपली ही शारीरिक परिस्थिती बघता तुम्हाला यांचं संवर्धन करताना किंवा यांचं पालन पोषण करताना, यांचा सांभाळ करताना आपल्याला काय काय अडचणी येतात आणि त्याच्यावरती कशी मात करताय तुम्ही? काय आम्ही जून महिन्यापासून मला वाटतं मार्च पर्यंत मी बाहेर सोडतो काही करायला. त्या अगदी फ्री येतात, पोटून खातात, घरी जातात. असं विषय. मी सकाळी 5 वाजता उठून शेण ओढणे, चारा टाकणे, शेण काढणे, धारा काढणे, परत मग नाश्ता पाणी करून गाई सोडणे. आपल्याला या सगळ्या गोवंशाचं पालन करताना, संवर्धन करताना तुम्हाला काय अडचणी येतात आणि तुमची दिनचर्या संपूर्ण कशी असते? दिनचर्या काय, आम्ही सकाळी 5 वाजता उठतो, अर्ली मॉर्निंग. त्यानंतर आपलं आवरून सगळं त्यांना शेण पाठीमागं ओढणे, चारा टाकणे, शेण भरून टाकणे, उठून काढणे, परत 12 वाजता चारा काढणे. हा सकाळी 8 वाजेपर्यंत प्रोग्राम होतो. 8 वाजे कंप्लीट झाले की नाश्ता पाणी करून काही डबा, ताक, पाणी बॉटल घेऊन काही ना सुट्टी सकाळी 9 वाजेपर्यंत येऊन पोचतोय. 9 ते संध्याकाळी 3, 3:30 पण तिथं पोट भरून खातात, फ्री राहतात. त्याचं मग घरी घेऊन जातो. गेल्यानंतर परत आणि चारा पाणी, धार भरडा परत झालं की रात्री आमचं 8 पर्यंत काम चालू. त्यानंतर रतीचं दूध देणं, त्यानंतर आमचं काम संपतं. आपलं दिवसभराचं दिनचर्या आहे. बाहेर कुठेही जाणं नाही, येणं नाही, आपलं काम भलं आपण. चारा पाण्याचं व्यवस्थापन कसं करताय? चारा पाणी आमचं नॅचरली काही फिरून खातातच. 8-9 महिने 10 महिने लागलं की मग आम्ही तिथं घराजवळ माझा थोडा चारा केलेला आहे. थोडं वैरण 1 एकरवर आमचं गवत येते आहे, तिथं केलेलं आहे ऍडजस्ट ते होते. तर थोडा फार उन्हाळ्याला प्रॉब्लेम होतोय, कारण सगळ्याच गाई बांधून त्यांना चारा कव्हर करणं म्हणजे थोडासा त्रासही होतोय. पण थोडं नाही इलाज, ऊन वगैरे भरपूर असते म्हणून थोडं बांधून थोडं चारा घालायला लागतो. त्यावेळेला मग त्रास होतो. बाकीचं मग थोडं नियोजन करतो, प्रयत्न करतो आणि ते ऍडजस्ट करून घेतो. पाण्याची व्यवस्था कशी काय आपल्याकडे? पाण्याची व्यवस्था म्हणजे विहिरीचं पाणी आहे, त्यामुळे काय पाण्याचा काय प्रॉब्लेम होत नाही आम्हाला. पाणी गाईना 12 महिने उपलब्ध आहे. यांचं पालन पोषण करताना आपल्याला आपण कुठल्या पद्धतीनं कसं काय काय मात करता येते आम्ही बघितलं. तुम्ही डॉक्टरांची गरज वगैरे पडते का आणि ते कसं मॅनेज करताय? काय डॉक्टरांची गरज वगैरे पडते, काय कधीतरी टेम्परेचर वाढतं, वातावरण चेंज झाल्यानंतर इकडे तिकडे होतं. आम्ही डॉक्टरांना बोलवतो किंवा आयुर्वेदिक औषधं आहेत ते गुळवेलचा पाला वगैरे काढा करून देतो आम्ही. तर मी स्वतःहून नॉर्मली मी आयुर्वेदिक काय होतं ते कव्हर करतो. जास्त होत असेल तर मग डॉक्टरना बोलून त्याचं सजेशन घेतो काय करायला लागेल ते. बाकी गायींचा आजार पण काय जास्त नाही आहे, कारण या गायी माझ्या नॅचरली बाहेर फिरतात, दिवसभर बाहेर असतात, त्यामुळे त्या पोट भरून खातात, झाडपाला खातात, वेली खातात, गवत खातात, त्यामुळे त्या गायी तंदुरुस्त आहेत, अगदी निरोगी आहेत. हा, म्हणजे इथं रानात आणल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वनस्पती वेली तुम्हाला मिळतात. काही प्रॉब्लेम नाही, काही खातात. गायी सगळ्या तुमच्या सुदृढ आहेत, अगदी छान प्रकृतीनं चांगल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज्ञाधारक आहेत. ते बघताना खरोखर छान वाटतंय. सिमेंट्स देताय की सर्व्हिस देताय? सिमेंट काय झालं, आमच्याकडे अजून वळू नाही आहे. वळू आम्हाला पाळायचं, पण अजून थोड्या गायी वाढल्या पाहिजेत, मग एक ओला घ्यायचा. आम्ही डॉक्टरकडून सिमेंटच भरवतो. एक गोपालक म्हणून तुमची प्रतिक्रिया गायींच्या विषयी कशी असेल? म्हणजे देशी गाय गोवंश जो आहे तो तरुणांनी याच्याकडे कसं बघावं? तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी त्या गायीकडं एक गोमाता म्हणून बघायला पाहिजे. आता महाराष्ट्र शासनाने तरी राजमाता म्हणून घोषित केलंय, पण प्रत्येकाने जर गायी पाळल्या तर त्याची शेती ऑर्गॅनिक पद्धतीची होईल. त्या शेतीला केमिकल्स न टाकता गायीचं शेण, गोमूत्र, जीवामृत, घनामृत पण बाकीच्या गोष्टी ते वापरू शकतात. पण लोकांनी त्या नजरेनं बघायला पाहिजे. लोकांच्याकडे काय झालं, सवय लागली लोकांना की चला औषध मारणे, लागवड टाकणे आणि पिकवणे ही सवय लागली. लोकांनी थोडंसं बदलायला पाहिजे त्या बाबतीत. ऑर्गॅनिक शेतीकडे जायला पाहिजे, गायी पाळायला पाहिजेत. ऍक्च्युली तुम्हाला सांगू काय, आजपर्यंतचा एक इतिहास आहे, कुठल्याही रेकॉर्डला जर नोंद बघितली तर गायरान म्हणून जागा सोडलेली आहे सरकारी हद्दीत किंवा गावात, मसरान म्हणून कुठं सोडलेलं नाहीये. याचा अर्थ काय आहे की गायरान म्हणून सोडले म्हणजे पूर्वी आपल्याकडे फक्त गायीच होत्या. बरोबर. म्हैसी हा प्रकार नंतर आला. होय होय होय.
त्यामुळे प्रत्येक रेकॉर्डमध्ये आज कुठेही चेक केलं तरी गायरान प्रत्येक गावाला ठेवलेलं आहे. त्याला गायरान म्हणजे गाईच होत्या पूर्वी, बाकी काय नव्हतं आपल्याकडे. त्याचं लोकांनी भान ठेवून गायी पाळल्या पाहिजे. फार फार सुंदर ऐतिहासिक संदर्भ दिलाय तुम्ही शिवमूर्ती. कारण गायरान हे नेहमी आपल्या वाचनात येतं आणि प्रत्येक सरकारी कागदपत्रामध्ये गायरान असाच उल्लेख आहे आणि तशीच जागा सोडलेली आहे. बरोबर, मसरान म्हणून कुठे सोडलेलीच नाही आहे. आपल्याकडे फार फार प्राचीन महाभारत रामायणापासून फक्त गायीच आहेत. म्हशींचा संदर्भ आपल्याला कुठल्याही इतिहासात दिला जात नाही. त्यामुळे गायींचा खूप मोठा इतिहास आहे. तर सर्वात तुमचा सुखद आनंदाचा क्षण कोणता आणि सर्वात दुःखद प्रसंग कोणता? दुःखद क्षण म्हणजे काय, आयुष्यात मी सगळा चांगला जॉब होता, क्रूज लाईनला होतो, आउट ऑफ इंडिया होतो, जग सगळं फिरत होतो. अचानक सुट्टीला आलो, ऍक्सिडेंट झाला, हातच गेला. त्यामुळे युटर्न मोठा बसला आयुष्यात. सगळ्यात दुःखद हे लग्न झाल्या 16व्या दिवशी म्हणजे वाईट असं एक कंडिशन झाली की विचाराच्या पलीकडे काय करू शकत नाही असा विषय होता. पण झालं, काढलाय हात, मी थोडं एक्सेप्ट केलं. मला हळूहळू मी बरीच वर्षी एसी मध्ये काढल्यामुळे मला थोडासा बाहेर वातावरणात हे राहता राहता मला प्रॉब्लेम व्हायला लागला. मला ग्लॅन पॅरालायटिस नावाचा लाल ग्रंथीनं प्रॉब्लेम व्हायला लागला, बीपीचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मी असंच करता करता आम्ही बोलत होतो, बाहेर मित्र आमचे डॉक्टर आहे, तिकडे चर्चा झाली. मग ते म्हणाले की बाबा गाईच्या सानिध्यात राहणं किंवा गाईंच्या बरोबर राहणं किंवा गाईंचं दूध, दही, तूप खाणं हे तब्येतीला चांगलं असतं. असं नाही, मलाही पूर्वीपासून माहिती होतं. पण त्यानंतर आम्ही असा विचार केला की गाय पाळलेली बरी, आपण एक गाय पाळूया दूध खायला, आपण गाईचं दूध खायचं. मला तेवढी मुलगाही झाला होता. मग मी एक गाय साहेबांच्याकडून, विचार साहेबांच्याकडून घेतली, सुरुवातीला आणली आणि मग तिच्यातून सुरुवात झाली आमची गायींची. मग लढा लागला. मला प्राण्यांच्याबद्दल प्रेम पहिल्यापासूनच आहे. त्या स्वतः जवळ आल्यानंतर ते आमचं एक वेगळं हे चालू झालं. आणि सगळ्यात सुखद म्हणजे मी माझ्या घरी जन्मलेली पाडी गाय जेवढी मोठी झाली ती व्याली, तो खूप आनंदाने सुख देणारा हे प्रसंग. अरे वा. मला माझ्याच घरात जन्मलेली गाय मोठी झाली, मला दूध द्यायला लागली, खूप अतिशय आनंददायी गोष्ट होती. बरोबर. ती पहिली गाय, तिचं नाव काय? गौरी. तिचं नाव, तिचं नाव गौरी. कारण गौरी होती. गौरीशिवाय तिथे येत नाही. गौरी तिचं नाव परफेक्ट माहिती की माझं नाव गौरी आहे. ओके. तो आनंददायी क्षण होता आमचा. नाही, सगळ्याच गायी तुमच्या नावानुसार हाक मारल्यानुसार ते येतात, अज्ञाधारक येतात. देशी गाईच्या दुधात आणि आपल्या रेग्युलर दुधात म्हणजे आपण आता एचएफ असेल, संक्रमित सगळ्या प्रकारच्या किंवा म्हशी असतील, काय दुधामध्ये तफावत आहे? काय जर्सी गाय ही काय गाय नाही, तिला गाय म्हणायचंच नाही. ऍक्च्युली तो प्राणी आहे. ते म्हणजे लिक्विड पांढरं पिळायसाठी तयार केलेला, तो सायंटिफिकली म्हणजे सायन्सच्या एका लॅबमध्ये तयार केलेला प्राणी. त्या जर्सी गायबद्दल काय गाय म्हणू नये. त्याचा आता आपल्याकडे ते म्हणजे अवदसा आणून ठेवले आणि त्याचा वाढत चालले तिकडे, तो विषयच नाही आहे. नाही, ऍक्च्युली तुम्हाला सांगू काय, देशी गाईचं दूध याला A2 मिल्क म्हणतात. हा फरक आहे म्हशीचं दूध आणि गाय, हा देशी गाईच्या दुधात, की म्हशीचं दूध हे हाय फॅट लो कॅल्शियम असते, तर देशी गाईचं दूध हे लो फॅट आणि हाय कॅल्शियम असते. या गाईच्या दुधामध्ये बरेच गुणधर्म, बरेच व्हिटॅमिन्स आहेत. जसं की आता मी काय म्हणणार होतो, त्या गाईच्या दुधामध्ये ती डी व्हिटॅमिन उतरणार, कारण ती उन्हात फिरते, तिच्याला एक सूर्यकेतून आडे असते, ती सूर्यप्रकाश खेचून घेते, तिच्या बॉडीमध्ये सगळं. जगातला एकमेव प्राणी आहे की तिला सूर्यकेतून आडे. असं गाय त्याला वशिंड असणारा प्राणी, गाय बैल हे असते. त्यांना उन्हाचा कधी काही त्रास होत नाही जास्त. त्या उन्हात अगदी बिंदास करतात, पोट भरून खातात. त्यामुळं त्या गायींचं दूध चांगलं आणि सकस आहे. म्हणजे हरित क्रांती आणि श्वेत क्रांती करताना आपण आपली संस्कृती गमावून बसलो. हो, 100%. लोकांच्याकडे आज काय झालं, जर्सी गाय दूध देते, दूध पिळते, त्या दुधापासून फायदा काय, तोटा काय, जे खाल्ल्यानंतर कॅन्सर होते असं कुठेही आज गुगलला सर्च करून बघा. गोष्टी सांगितले की हा सर्च कोणते शुगरचा प्रॉब्लेम असेल तो सगळा प्रॉब्लेम त्या दुधामुळे. लोकांना काय आवडते, जर्सी गायचं दूध स्वस्त आहे बाबा, हा चला ते घ्या, पण ते नाही. त्या दुधात आणि ह्या दुधात खूप मोठा फरक आहे. वेदामध्ये, अध्यात्मामध्ये बऱ्याच वेळा वाचनात येते की देशी गाईच्या सूर्यकेतू नाडीमध्ये म्हणजे तिथून जो सूर्यकिरण ते आकर्षित करून घेतात आणि त्या माध्यमातून ते कन्वर्ट करतात ती एनर्जी, सूर्याची एनर्जी, आणि ती आपल्या शिंगातून, आपल्या वशिंडामधून, त्याच्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला, गोबर असेल किंवा गोमूत्र असेल, आणि आपल्या पायाच्या खुरांवाटे सुद्धा ती एनर्जी आपल्याकडं ते ट्रान्सफर करत असतात. तुमच्या घरी कधी कुणाला आजारपण वगैरे? नाही, नॉर्मली आमच्याकडे आजाराचा काही विषय नसतो. कारण आम्ही नाही काय होतं 7 वर्षापासून आम्ही त्याच गाईंचं दूध, दही, तूप खातो. त्यामुळे आजारपण आमच्याकडे खूप कमी. शेवटचं डॉक्टरकडं तुमच्या परिवारातलं कुणाला नेलं होतं किंवा काय अनुभव? असा मेजर प्रॉब्लेम कधी काही नाही. किरकोळ कधी व्हायरल इन्फेक्शन म्हणजे वातावरण चेंज झालं, कधी थंडी, ताप, त्याच्या पुढे काय प्रॉब्लेम. पण डॉक्टरकडे जात नाही? नाही काय. माझ्या आयुष्यात मी ऍक्सिडेंट झाल्यानंतरच ऍडमिट झालो होतो. काय त्यानंतर कधी यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हा असा प्रकार कधीच नाही वाटत. अरे वा.
आणि जवळपासून माझ्याकडे गाय आले त्यावेळेपासून तरी माझ्याकडे काही म्हणजे कधी अडजारी असा प्रॉब्लेमच नाही आहे. मी 24 तास फुल एनर्जी ठेवून असतो स्वतःकडे. बरोबर. नाही ते तुमच्या ह्याच्यातून संवादातून जाणवते, तुमच्या सहवासातून सुद्धा जाणवते की गायींचा त्या गायीच्या शरीरातून जे कंपनी येतात त्या गायीच्या सहवासात राहिल्यामुळे तुमच्याकडे एनर्जी राहते. बरोबर बरोबर. आपलं पोटाचं पंचकर्म करतात बरेच जण तिकडे तिकडे, त्या माझ्याकडून दूध घेतात ते लोक. बरोबर. त्या पोटाचं पंचकर्म करताना गायीचं ताकच प्यायला लागतं देशी गायीचं. होय होय. कंटिन्यू जर देशी गायचं ताक पिला एक दिवसभर तर पोटाचं पंचकर्म होतं, तुमचं वात कफ उकीत सगळं निघून जातं. हळूहळू लोकांना सुद्धा ते जाणवायला लागले, समजायला लागले. हा समजायला लागले आहे तसं. मग त्या पद्धतीने तुमची दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. हा मागणी वाढायला लागली, पण माझं अजून प्रोडक्शन नाही आहे. आता माझ्याकडे 2च गाई दुधाचे आहेत. बरं. 2 गाई दूध देतात आणि बाकीचे आता 12 बसून खातात. त्यामुळे माझा त्यांना आणि यांना लिमिट होत नाही किंवा ते अनलिमिटेड दूध नाही आहे. जेवढं आहे तेवढं आम्ही सप्लाय करतोय आता. अच्छा. आता सध्या 2 गाई किती दूध देतात तुम्हाला? एक 8-10 लिटर दूध होतं 2 गाईंचं एका वेळेला. बरं. आणि मागणी किती आहे तुमच्याकडे? मागणी भरपूर आहे. मागणी 40-50 लिटरची आहे, पण आमच्याकडे दूधच कमी. बरोबर. दुधा व्यतिरिक्त आणखी काय काय पदार्थ? आम्ही दही करतो, ताक करतो, तूप करतो. त्यालाही मागणी पोहोचली. त्यालाही मागणी पोहोचली. म्हणजे बाकीचं आम्हाला भविष्यात करायचं आहे. दुग्धजन्य बाकीचं पनीर असेल, खवा असेल, बर्फी पेढे असे करायचे आहेत. पण अजून थोडं आमचं थोडंसं हे बसल्यानंतर मग A2 मिल्क किंवा देशी गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणून आम्हाला डेअरी प्रॉडक्ट बाहेर काढायचे. ओके. त्याला थोडा वेळ लागायला लागलाय. आहे थोडं एकट झाल्यानंतर आम्हाला ते करायचं. आणि आता सध्या आपल्याकडे जे तुम्ही तूप बनवताय ते सगळं भारतीय पद्धतीप्रमाणे संस्कृती पद्धतीने? आम्ही चुलीवरती दूध तापवणे, त्यानंतर आम्ही तिला विरजण लावून दुसऱ्या दिवशी त्याला रवीनं ढवळणे आणि दूध कढवून घेणे, तो लोणी कढवून घेणे असा प्रकार. म्हणजे काय आम्ही क्रीम वगैरे काढून असं काही करत नाही. ऍक्च्युली पूर्वीच्या पद्धतीनेच आम्ही ते तूप तयार करतो. म्हणजे मगाशी बोललात तुम्ही, म्हणजे आपण ते ऑफ कॅमेरा होतो त्यावेळेस गप्पा मारताना तुम्ही म्हणालात की आम्ही तूप बनवताना अगदी फक्त गाईच्या शेणीच फक्त वापरतो. मग त्यामुळे काय परिणाम होतो? काय नाही, ऍक्च्युली त्या गाईच्या शेणीचा जो इंगोळ म्हणतात ना, विस्तो चांगला असतो, त्यामुळे दूध अगदी व्यवस्थित गरम होत होतं. अच्छा. त्याचा अर्क सुद्धा त्याचा पण परिणाम होत असेल. त्याचा एक फ्लेवर पण वेगळा येत असेल. तर ते दाणेदार तूप आणि त्याची स्वाद एक वेगळा मात्र जाणवतोय तो. कराय तर वेगळ्या पद्धतीने गायी बाहेर फिरून खाल्ल्यामुळं, मनसोक्त राहिल्यामुळं त्या गायी सायकोलॉजिकली मानसिकदृष्ट्या अगदी व्यवस्थित राहतात. कारण त्यांना फ्रीडम आहे. ते यायचं, आपल्या मनाप्रमाणे खायचं, बसायचं, पाणी प्यायचं, झाडाला घासायचं, त्या फ्री राहतात. त्यामुळे गायी खूप समाधानाने शांत आहेत. तुमचा व्यवसाय न म्हणता तुमच्या सेवेविषयी आणि तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगू काय, ज्या गावाला गायरान किंवा जसं डोंगर किंवा चरवायची जागा जिथं अवेलेबल आहे, तरुणांनी काही विचार न करता दुग्ध व्यवसायाकडे वळावं आणि त्या देशी गायी पळून देशी गायींची सेवा करावी. व्यवसायही होईल, सेवाही होईल. गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. लोकांनी त्याच्याकडे वळावं. अगदी मी निवांत सांगतोय, कुठेही काही शोधत बसण्यापेक्षा, नोकरी करण्यापेक्षा नोकरीसाठी डिग्री पाहिजे, धंदा करायला फक्त हिंमत पाहिजे. बरोबर. त्यामुळं ज्याच्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्या गावाला अशी आहेत नैसर्गिक संपत्ती दिलेली, त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि व्यवसायाकडे वळावं. थोडक्यात शाळा शिकून नोकरी करण्यापेक्षा शेड्डू मारून धंदा करा. नोकरी करायला डिग्री पाहिजे, अहो तुम्हाला धंदा करायला हिंमत पाहिजे. हिंमत ठेवा, हिंमत प्रत्येकाकडे आहे. अरे वा, फार सुंदर. ते आपले हे सगळं गोवंश बघितलं, हे पशुधन जर बघितलं आपलं, तर हे फार सुंदर आहे, अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे. आपलं पुढचं ध्येय काय? पुढील वाटचाल कशी काय? आज मी ह्या गायींच्यावरून 24 तास काढतोय. म्हणजे काय दुसरा व्यवसाय काहीच नाही, मला फक्त मी गायीच सांभाळतोय आणि अगदी हृदयापासून सांभाळतोय. लहान वासरांना तरी आम्ही अगदी घरची मुलासारखं, बाळासारखं सांभाळतो. त्यांना तर दूध पाजवणं, काय झालंय, काय नाही, चारा का खाल्लं नाही, का करायला लागलाय, सगळ्या गोष्टी आम्ही खूप काळजीपूर्वक करतो. मला हाच गोवंश मला वाढवायचा आहे. मला एक 50-100 गायींची सेवा करायची. गायींची सेवा करता करता मला समाजाची सेवा करायची आहे. आता जसं की आता कॅन्सर पेशंट आहेत, गायींच्या सानिध्यानंतर कॅन्सर कमी होतो, तर मला त्या लोकांसाठी तशी राहायची व्यवस्था किंवा त्या लोकांना आपल्याकडे बोलवून त्या लोकांना दूध, दही, ताक, तूप, पंचगव्याचे बाकीचे उत्पादनं करून त्यांना खायला द्यायचे आहेत. लोकांना काढा असू दे, आपला गोमूत्र असू दे, त्या लोकांना द्यायचे आहेत. किंवा आपल्याला त्यांना लोकांना माझ्याकडून जर होत असेल तर मी त्यांचीही सेवा करायला तयार आहे आणि मला ते करायचं आहे भविष्यात. अरे वा. बाकी त्यांचे मित्रपरिवार बरेच बाहेर आहेत. माझ्या मित्र पुन्हा, मुंबई, आउट ऑफ इंडिया, ते म्हणतात आम्हाला यायचं आहे तर या बाबा, या आमच्याकडे गाईजवळ हवा, तुम्ही बसा, गाईबरोबर बोला. US मध्ये गाईला मिटिंगवरून बसतात, ते डॉलर पैसे घेतात. कसं आहे, गाईच्या सानिध्यात राहिल्यानंतर निगेटिव्ह पणा कमी राहतो, माझ्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी राहते. खरं.
गाईच्या बरोबर असताना पॉझिटिव्हपणा असून एक शांती आणि एक मानसिकता राहते व्यवस्थित. बरोबर, मानसिक स्वास्थ्य समाजाला ते सांगायचं आहे आणि लोकांना मला ते करायचं आहे. मला ती लोकांची सेवा पण करायची. असे कोण अडचणीत असतील, प्रार्थना असेल तर ते मी त्यांना सांभाळायचं. मला त्यासाठी काय आहे, माझा तर काय गोठा नाही माझ्याकडे, मला ती जागा वगैरे नाही आहे. मला ती जागा वगैरे करून असं निसर्गरम्य वातावरणात एक वेगळं काहीतरी मोठं करायचं आहे. चालू आहे माझा प्लॅन, डोकीत आहे तसे विचार. म्हणूनच लोक तुमच्या पाठीमागे सारखं गोमूत्रासाठी गोमयासाठी हा बरेच येतात. मी गोमूत्र वगैरे देतो सगळ्यांना, गोमय देऊन टाकतो. गोमूत्र आर काय घेऊन जातात, ताक मागायला येतात, ताक देतो. मी असं कुणाला नाही म्हणत नाही, जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते घेऊन जावं. बरोबर, पैसेच पाहिजेत असं काय नाही, ज्याच्याकडे नसतील त्यालाही तुम्ही देताय. तुमच्याकडे ताक उपलब्ध जास्त प्रमाणात असते, तुम्ही ते त्याचं काय काय करता? ताकाची मागणी असते, मी जे मागतात त्यांना नेऊन देतो. मी गडमध्ये तसं दूध द्यायला मी जातो ना, त्यावेळेस ताक पण घेऊन जातो. राहिलं ताक आम्ही गावच्या शाळेत पण थोडं देतो आणि बाकीचं आम्ही शेतीसाठी औषध म्हणून थोडं वापरायला घेतो. शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत तुमच्याकडे जेवढं उपलब्ध राहील तेवढं? अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आपलं हे बोलण्याच्या नादात तुमच्या गाई शिवमूर्ती फार लांब गेल्या. नाही, आता गाईंचं टायमिंग झालं जायचं घरी, आता 3 वाजले. पण जोपर्यंत आता टायमिंग झाले पुढे पुढे चाललेत, पण जोपर्यंत मी पाठीमागला जाऊन त्याला चला घरी म्हणत नाही तोपर्यंत जाणार नाहीत पुढे. पाठीमागला जाऊन त्याला असं म्हणून की हा चला घरी एवढं म्हटलं की ते चाल लागतील आपल्याला घरी जायला. बऱ्याच लांब गेल्या, बऱ्याच लांब नाही जाणार नाही. त्या मी जोपर्यंत लिहिता आहे तोपर्यंत जाणार नाही, त्या थांबणार. ते तुमची वाट बघणार, वाट बघत जोपर्यंत तुम्ही आदेश देणार नाही तोपर्यंत ट्रॅक पकडणार नाहीत. शिवमूर्ती, आपलं स्वप्न आहे की 50-100 गायींचा गोठा आपला स्वतःचा करायचा आहे, मुक्त संचार गोठा करायचा आहे, सर्व सोयींनी युक्त करायचा आहे. पण त्यासाठीचं आर्थिक नियोजन आपल्याला काय आहे? आर्थिक नियोजन अजून चालू आहे करायचं. आता काय माझ्याकडे 2 गायी होत्या, एवढ्या गायी वाढल्या. आता त्या 2 दूध देतात, बाकीच्या 12 बसून खातात. त्यांचा मेंटेनन्स पण आता खूप आहे. भविष्यात मला सगळ्या गाभण गेल्या, दूध मिळायला लागलं, त्याचं उत्पन्न व्हायला लागलं की भविष्यात थोडं सेव्हिंग करून मग मला ते प्लॅनिंग करायचं. पण काय लोन वगैरे काही घेतलंय का कोणत्या बँकेचं, किंवा आपण काही योजना कुठली घेतली का? नाही, कुठल्या बँकेचं लोन वगैरे काही घेतलेलं नाही. घरासाठीच घेतलेलं ते अजून चालू आहे. लोन वगैरे काही कसं नाही. मला यातूनच आता काम करून थोडंसं फार सेव्हिंग करून तुम्हाला डेव्हलप करायचं. गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये म्हटलं तर काय माझ्या नावावर 7-12 नाही, जमीन नाही. त्या स्कीममध्ये मी बसत नाही. त्या स्कीमच्या पाठीमागे लागून मी माझ्या गायींना डिपॉझिट येऊ शकत नाही, कारण मी एकटाच आहे. मला एकट्याला सगळं करायला पाहिजे. चालेल, मला गायींच्यातनं डेव्हलप करायचं आहे. गायींचं सगळं डेव्हलपमेंट मला इथून त्याच्यातून काय मिळेल ते आपण थोडं सेव्हिंग करून डेव्हलप करायचं. मग त्यासाठी वेळ जाईल, 1, 2, 3 वर्ष. त्यासाठी माझी तयारी आहे. त्यासाठी आम्ही कुणी मदतीचा हात तुम्हाला दिला तर तुम्ही घ्याल काय, स्वीकाराल काय? मदतीचा हात स्वीकारूया असं काही नाही. मला करायचं आहे, माझ्या पद्धतीने मला डेव्हलप करायचं. ठीक आहे. गाय प्राणी नसून प्राण आहे, जनावर नसून जान आहे आणि भारत मातेची शान आहे. या अशा गोमातेची सेवा आपली शिवमूर्ती प्रचंड श्रद्धेने, अथक परिश्रमाने करत आहेत. मला खरंच शिवमूर्ती आपली गळाभेट घ्यावीशी वाटते. नक्कीच आपल्या परिश्रमाला परमेश्वर नक्कीच साथ देईल. श्रीकृष्णाची साथ नक्की आपल्याला असेल. मायबाप प्रेक्षकही आपल्या पाठीशी नक्की असतील. मी आपल्याला फार फार शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. ताई नमस्कार, तुमचा अल्पसा परिचय? माझं नाव सुनीता शिवमूर्ती पाटील. 13वी ते 15वी ग्रॅज्युएशन घाई कॉलेजवर झालं. त्यानंतर MSITचा कोर्स केला आणि टॅक्स कन्सल्टन्सीचा पण कोर्स केला. अरे वा, म्हणजे वेल एज्युकेटेड आहे तुम्ही ताई. हे सगळं करत असताना तुम्हाला त्रास काय होतो का? गायी धारा वगैरे काढताना लाता मारतात का? शेण वगैरे काढताना लाता मारतात का? आमचं त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचं नातं असल्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही. कधीच काय त्रास देत नाही. गायी व्यायल्यानंतर त्यांचं काम सगळं लोड होत असेल, तुम्हाला घरचं काम सांभाळून तुम्हाला 2 दिवस ताप होतो, त्यानंतर काही नाही होत, त्रास होत नाही. दूध काढल्यापासून ते तूप बनेपर्यंतचा प्रवास तुम्ही भारतीय परंपरेनुसार, संस्कृतीनुसार बनवतात. ह्या गायींच्या शेणापासून शेणी तयार करतो, त्याच्यापासूनच आम्ही दूध पण तापवतो आणि तूप पण कडवतो. म्हणजे दुधावरती जे काही संस्कार होतात ते फक्त गायीच्या शेणीपासूनच तुम्ही त्या चुली पेटवताय, बाकी इंधन काय वापरत? प्युअर ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेणच असते त्यामध्ये. अच्छा, किती लिटर दुधापासून साधारण 1 किलो तूप तयार होते? 35 ते 40 लिटर दुधापासून 1 किलो तूप तयार होते. 35 ते 40 लिटर दुधापासून 1 किलो तूप. अच्छा, काय काय दुग्धजन्य पदार्थ बनवताय तुम्ही? दही, ताक, पनीर बनवतो, दही देतो, तूप, दूध, ताक विकतो, दूध विकतो. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे गोमय आणि गोमूत्राचं पण कलेक्शन करावं लागतं, ते पण बनवताय? गोमूत्र आम्ही
बार्डीमध्ये फ्रेश भरतोय, मग ते बॅरलमध्ये साठवून त्यापासून जीवामृत, घनामृत. अच्छा. आणि पूजाविधी वगैरेसाठी वापरतात त्यासाठी लागणारं तुमचं सेपरेट ठेवता तुम्ही सकाळचं? ते ताजे गोमूत्र देतो त्यांना. ते लवकर उठून आम्ही गोमूत्र पकडतो बार्डीमध्ये. वरच्यावर भरलेलं गोमूत्र पूजेसाठी किंवा तेच आम्ही जीवामृत तयार करण्यासाठी वापरतो. मी डॉक्टर S.Y. हरिमन, गडिंग्लज येथे मेडिकल प्रॅक्टिस करतो. मी साधारणतः 2019 ते 20 या सालीपासून शिवमूर्ती पाटील यांच्याकडून दूध घेत असतो. दुधाच्या बरोबर मी त्यांच्याकडून लागेल तसे दही, ताक, लोणी, तूप, इतर पदार्थ सगळे त्यांच्याकडून मागवत असतो. ह्या दुधाचं वैशिष्ट्य म्हटलं तर हे पूर्ण नॅचरल प्रकारचं दूध आहे. ह्या दूध माझी मुलं खाल्ल्यानंतर माझ्या मुलांच्या मध्ये बराच फरक पडला. दुधाबरोबर तूप मी कायम मुलांना देतो, त्याच्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक चांगल्या प्रकारे वाढला, मुलांची ग्रोथ चांगली झाली. आणि सदरचं हे दूध जे आहे ते मुलांपासून वृद्धापर्यंत अतिशय चांगलं असं दूध आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की असंच तुम्ही जिथं जिथं गाईचं दूध मिळेल तिथं तिथं तुम्ही घ्यायला काय हरकत नाही. शिवमूर्ती पाटीलांना एक हात नसताना त्यांनी 12 ते 14 गायींचं पालन पोषण करून स्वतःचं कुटुंबाकडे लक्ष न जास्त देता गायींच्याकडे भरपूर लक्ष त्यांनी दिलं आणि अतिशय प्रेमळ स्वभावानं त्या गायींच्यावरती प्रेम करतात आणि अशा पद्धतीनं ते गायींचं संगोपन करतात. तरी त्यांना मी माझ्या वतीनं कायम शुभेच्छा देत आलोय आणि ज्या ज्या वेळेला काय अडचण आली तरी त्यांनी माझ्याकडे बिंदास मला सांगा म्हणून मी त्यांना सांगतोय. त्यानंतर एक गायीला दान केलेलं एक श्रेष्ठ दान असते आणि ते दान आपण करावं अशी माझी इच्छा आहे सगळ्यांना. नमस्कार, मी राजेंद्र चव्हाण, सरपंच निमनाळ. शिवमूर्ती पाटील यांनी नावाप्रमाणेच आपल्या वागण्या बोलण्यातूनच नाहीतर कृतीतून गोवंश पालनामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा जनमानसामध्ये तयार केला आहे. लहानपणापासूनच ते अगदी जिद्दी आणि मेहनती आहेत. आउट ऑफ इंडियामध्ये नोकरीत असताना गावी सुट्टीला आल्यानंतर त्यांचा दुर्दैवी अपघातामध्ये एक हात निकामी झाला, पण ते नीतीसमोर हार न मानता अगदी कष्टातून त्यांनी देशी गोवंश जतन करण्याचे कार्य गेली 7-8 वर्षापासून करीत आहेत. त्यांचा स्वभाव अगदी स्वाभिमानी असून त्यांच्या गायी डोंगररानातून औषधी वनस्पती, वेली, फुले खाऊन त्यांचे गोमय अतिशय सकस, पौष्टिक आणि औषधी आहे. मी स्वतः माझ्या घरी मुलांसाठी त्याचा वापर करीत असतो. त्याचा मला चांगला अनुभव असून ते शब्दात न सांगता येण्यासारखे आहे. गोसेवा करण्यासाठी प्रत्यक्षच सेवा केली पाहिजे असे नसून गोमय उत्पादने आपल्या घरी वापरून आपणही गोसेवा करू शकता. शिवमूर्ती पाटील गोसेवा व्यवसाय म्हणून न करता ते सेवा म्हणून करीत असतात. कित्येक गरजूंना त्यांनी मोबदला न बघता जीवामृत, गोमय उत्पादने कित्येक गरजूंना त्यांनी मोबदला न घेता जीवामृत, गोमय उत्पादने देऊन समाजसेवा केली आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम. नमस्ते, मी जयप्पा पाटील हानिमनाळ. शिवमूर्ती पाटील हा माझा बालपणापासूनचा मित्र आहे. मिरचीसाठी मी त्याचे जीवामृत वापरलं, रासायनिक खत न वापरता. त्याच्या मिरचीत मला भरपूर उत्पन्न निघालेलं आहे. त्याच्यासाठी त्याचा जीवामृत प्रत्येकजण वापरावं आणि निरोगी पीक घ्यावं ही विनंती. त्यांच्या गायी या तिन्ही ऋतूमध्ये उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, डोंगरदऱ्या शेतावनातून फिरून कायम चरतात. त्यामुळं त्यांचं जे दूध आहे ते पूर्ण औषधी गुणाचे दूध आहे. त्यामुळे त्यांचे दूध घेऊन त्यांना सहकार्य करा. मी संदीप कुरळे हानिमनाळ. माझ्या शेतामध्ये मी 4 गुंठ्यामध्ये गहू उत्पादन घेतले आहे. त्यासाठी जीवाणू खताचा मी वापर करतोय. त्यासाठी शिवमूर्ती पाटील हानिमनाळ यांच्याकडून गोमूत्र आणायला गेलो होतो. त्यांनी मला विनामूल्य गोमूत्र दिलं. त्याबद्दल मी शिवमूर्ती पाटील यांचे शतशः आभारी आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय की शिवमूर्तींनी कशा पद्धतीनं अथक परिश्रमाने आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि एका हाताच्या बळावर आपलं हे ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत कशी चालू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सातत्य आहे. गेली 7 ते 8 वर्ष निस्वार्थी भावनेने गोसेवा करत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अंतर्मनातून आपल्याला कळकळीची विनंती करतो. जेवढं शक्य असेल तेवढं शिवमूर्तींच्या गायींचं गोमय आपण जास्तीत जास्त उत्पादन आपण आपल्या घरी वापरून त्याचा उपभोग घ्यावा आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या या गोसेवेला आपला सुद्धा हातभार लावावा.
ही नम्र विनंती. आज गोसेवेचरणी प्रथम पुष्प या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मायबाप प्रेक्षकांसमोर आपण सविनय सादर केलाय. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल आपल्या सूचना, आपले मार्गदर्शन, आपले शुभाशीर्वाद आम्हाला अत्यंत अमूल्य असे आहेत. आम्हाला अपेक्षा आहे तर तुम्ही नक्की जरूर कळवाल. धन्यवाद. शिवमूर्ती यांनी आपल्या एका हाताच्या बळावर या गायींच्या सेवेसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं आहे. त्यांचा समर्पण भाव खरोखर प्रेरणादायी आहे. पण त्यांच्या या कार्याला आता आपल्यासारख्या लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्या शिवमूर्ती यांच्या गोशाळेत 14हून अधिक गायींचं पालन होत आहे. त्यांच्या दैनंदिन देखभालीसाठी आणि मुक्त संचार गोठ्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तुमचं छोटंसं योगदानही या गायींच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतं. मित्रांनो, आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि गायींचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. कृपया दिलदार मनाने तुमचं योगदान पाठवा. स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडद्वारे किंवा अकाउंट डिटेल्स किंवा गुगल पे, फोनपेद्वारे एक छोटीशी मदतही मोठा बदल घडवू शकते. गाय प्राणी नसून प्राण आहे, जनावर नसून जान आहे आणि भारत मातेची शान आहे. गायींचं रक्षण म्हणजे संस्कृतीचं रक्षण आणि संस्कृतीचं रक्षण म्हणजे आपल्या भावी पिढ्यांसाठी एक पवित्र कार्य. चला तर आपण सर्व मिळून शिवमूर्ती यांच्यासोबत या कार्याला पाठिंबा देऊ. जय गौमाता. राधे राधे.